नमस्कार भक्तांनो, तुम्ही साक्षात परब्रह्म श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाण्याचा बेत आखत आहात का? किंवा तुम्ही यापूर्वी शेगावला जाऊन आला आहात का? पण तुम्हाला माहीत आहे का की कळत न कळत शेगावच्या पवित्र मठात पाऊल ठेवल्यानंतर भक्तांकडून या अशा 3 भयंकर चुका होतात, ज्यामुळे महाराजांचे दर्शन घेऊनही भक्तीचे फळ मिळत नाही. अनेकदा भक्त मठातल्या गर्दीत किंवा अज्ञानापोटी अशा गोष्टी करून बसतात, ज्या साक्षात गजानन माऊलींना कधीच आवडत नव्हत्या. श्री गजानन विजय ग्रंथात संतांनी ज्या गोष्टींना सक्त मनाई केली आहे, त्याच चुका आज 90% नवीन भक्त शेगावात जाऊन करत आहेत. यातील एक चूक तर अशी आहे, ज्यामुळे मठातल्या तुमच्या संपूर्ण सेवेचे पुण्य एका क्षणात नष्ट होऊ शकते. तुम्ही कधीही शेगावला जाताना या चुका करून महाराजांचा कोप ओढून घेत नाही ना? नवीन भक्तांनी शेगावात पाऊल ठेवण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? साक्षात महाराजांना प्रसन्न करायचे असेल तर मठातल्या त्या 3 गुप्त गोष्टी कोणत्या आहेत, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. कारण हा व्हिडिओ तुमच्या शेगाव वारीचे आणि दर्शनाचे सोने करणार आहे. भक्तांनो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व लाडक्या गजानन भक्तांचे मी मनापासून स्वागत करते. शेगाव हे एक केवळ गाव नाही, तर संपूर्ण विश्वातील कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान आहे, जिथे साक्षात परब्रह्म योगीराज श्री गजानन महाराज विदेही अवस्थेत वावरले आणि आजही त्यांच्या समाधीच्या ठिकाणी लाखो भक्तांना जिवंत अनुभूती येते. शेगावच्या मठात पाऊल ठेवताच माणसाचे दुःख, चिंता आणि अहंकार गळून पडतात. तिथली शिस्त, तिथला स्वच्छ परिसर आणि तिथला महाप्रसाद भक्ताला एक वेगळाच जगात घेऊन जातो. परंतु आजकाल सोशल मीडियाचे युग आहे. अनेक नवीन भक्त, तरुण मुले-मुली पहिल्यांदा शेगावच्या दर्शनाला जात आहेत. मठातील शिस्त आणि आध्यात्मिक नियमांची पूर्ण माहिती नसल्यामुळे अनेक भक्त तिथे जाऊन अशा काही चुका करतात, ज्यामुळे मठातल्या पवित्रतेला बाधा पोचते आणि भक्तालाही दर्शनाचे पूर्ण मानसिक समाधान लाभत नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये शेगावच्या मठात नवीन भक्तांनी या 3 चुका कधीही करू नका या विषयावर अत्यंत सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत. ही केवळ माहिती नाही, तर महाराजांच्या चरणी लीन होण्याचा एक पवित्र मार्ग आहे. भक्तांनो, शेगावच्या मठात नवीन भक्तांकडून होणारी सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे दर्शनाच्या रांगेत किंवा मठाच्या परिसरात घाई गडबड करणे आणि आपला सामाजिक किंवा आर्थिक अहंकार सोबत घेऊन मठात वावरणे. आपण जेव्हा शेगावला जातो तेव्हा तिथली दर्शन व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध असते. आषाढी, कार्तिकी किंवा प्रकट दिन असो, तिथे लाखो भक्त एकाच वेळी दर्शनासाठी उभे असतात. अनेक नवीन भक्तांना सवय असते की कुठून तरी शॉर्टकट मारून किंवा पुढे असणाऱ्या भक्ताला ढकलून लवकर पुढे जावे. भक्तांनो, लक्षात ठेवा, शेगावचे राजे गजानन महाराज हे अंतर्यामी आहेत. तुम्ही रांगेत उभे असताना तुमच्या मनात काय विचार चालले आहेत हे त्यांना अचूक माहीत असते. ग्रंथात एका प्रसंगात स्पष्ट उल्लेख केला आहे की जेव्हा श्रीमंत आणि अभिमानी लोक महाराजांच्या दर्शनाला सोन्या चांदीची ताट घेऊन येत असत, तेव्हा महाराज त्यांच्याकडे पाठ फिरवून बसत किंवा त्यांना धडकावून लावत. या उलट बंकटलाल किंवा जग्गूसारखा गरीब भक्त जेव्हा शुद्ध भावाने महाराजांकडे यायचा, तेव्हा महाराज त्याला प्रेमाने जवळ घ्यायचे. जेव्हा तुम्ही शेगावच्या दर्शन रांगेत उभे राहता, तेव्हा मोबाईलमध्ये पाहण्याऐवजी किंवा आजूबाजूच्या लोकांकडे बघण्याऐवजी डोळे मिटून मनातल्या मनात गण गणात बोते या मंत्राचा जप करा. रांग म्हणजे तुमची परीक्षा असते. तुम्ही जितक्या शांततेने आणि संयमाने पुढे जाल, तितके महाराजांचे दर्शन तुम्हाला अधिक शांत आणि तृप्त करणारे लाभेल. तुम्ही बाहेरच्या जगात कितीही मोठे अधिकारी असाल, श्रीमंत असाल किंवा प्रतिष्ठित असाल, मठाच्या महाद्वारात पाऊल ठेवताना आपला तो मुखवटा बाहेरच काढून ठेवा. मठात तुम्ही केवळ माऊलींचे लहान लेकरू आहात हा भाव ठेवा. कोणालाही धक्का न लावता सर्वांशी नम्रतेने वागा. भक्तांनो, शेगावच्या मठातील दुसरी सर्वात मोठी चूक जी कळत न कळत अनेक भक्तांकडून होते, ती म्हणजे महाप्रसादाच्या ठिकाणी अन्नाची नासाडी करणे किंवा प्रसादाच्या चवीबद्दल तक्रार करणे. शेगावचा महाप्रसाद म्हणजे साक्षात अमृताचे रूप आहे. तिथे मिळणारी पिठलं भाकर, आंबाडाची भाजी आणि बुंदीचा प्रसाद खाण्यासाठी लोक तासनतास वाट पाहतात. शेगावच्या मठाची ही ख्याती आहे की तिथे दररोज हजारो लोक जेवतात, पण कधीही अन्नाचा एक कणही वाया जात नाही.
आणि अन्न कधीही कमी पडत नाही. परंतु काही नवीन भक्त जे पहिल्यांदाच तिथे जातात त्यांना तिथले साधे जेवण पाहून किंवा त्याच्या आवडीचे पदार्थ नसल्यामुळे ते ताटात अन्न उष्टे सोडतात. भक्तांनो, ही चूक अतिशय गंभीर आहे. गजानन महाराजांच्या दरबारात अन्नाचा कण न कण पवित्र मानला जातो. तुम्हाला माहीतच असेल, गजानन महाराज हे विदेही संत होते. ते कधी उष्ट्या पत्रावळीवरील अन्न खायचे तर कधी कुत्र्याचे उष्टे अन्नही आनंदाने ग्रहण करायचे. महाराजांसाठी अन्नाचा प्रत्येक कण हा परब्रह्म होता. संतांनी आपल्याला शिकवले आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. शेगावच्या मठात मिळणारा प्रसाद हा केवळ भूक भागवण्यासाठी नसून तो महाराजांचा आशीर्वाद असतो. महाप्रसादाच्या हॉलमध्ये गेल्यानंतर तुमच्या पानात जितके वाढले जाते ते पूर्ण संपवा. तुम्हाला हवे असल्यास कमी अन्न वाढून घ्या, पण ताटात उष्टे सोडू नका. तुमच्या एका कणामुळे महाराजांची अन्नपूर्ण माता रुष्ट होऊ शकते. जेवण साधे आहे की तिखट आहे यावर कधीही टीका करू नका. तो साक्षात महाराजांचा प्रसाद आहे. हा भाव ठेवून अत्यंत कृतज्ञतेने ते ग्रहण करा. जेवण झाल्यानंतर आपली पत्रावळी किंवा ताट स्वतः अत्यंत आदराने योग्य ठिकाणी ठेवा. भक्तांनो, तिसरी आणि आजच्या काळातील सर्वात मोठी चूक जी विशेषतः तरुण आणि नवीन भक्तांकडून होते ती म्हणजे मठाच्या परिसरामध्ये आध्यात्मिक भावापेक्षा सोशल मीडिया आणि फोटो काढण्याला जास्त महत्त्व देणे. आजच्या काळात प्रत्येकाला आपले शेगाववारीचे स्टेटस ठेवायचे असते, रील बनवायचे असते किंवा मठाच्या आत फोटो काढायचे असतात. शेगावच्या मठात व्यवस्थापनेने गाभाऱ्यात किंवा मठाच्या काही परिसरामध्ये मोबाईल आणि फोटोग्राफीला सक्त मनाई केली आहे. हे नियम का केले आहेत? जेणेकरून तिथली आध्यात्मिक ऊर्जा, शांतता आणि पावित्र्य टिकून राहो. पण अनेक भक्त लपून छपून फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. दर्शनाच्या वेळीही त्यांचे लक्ष महाराजांच्या मूर्तीकडे असण्याऐवजी मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा सिक्युरिटी गार्ड कुठं उभा आहे याकडे असते. ही चूक तुमच्या मनाला विचलित करते आणि तुम्ही ज्या मुख्य कारणासाठी शेगावला आला आहात म्हणजेच महाराजांशी अनुसंधान साधणे, त्यात मूळ उद्देशालाच हरवून बसता. संतांच्या मठात एक विशिष्ट लहरींचे आणि ऊर्जेचे कवच असते. जेव्हा तुम्ही तिथे पूर्ण श्रद्धेने आणि शांत चित्ताने बसता तेव्हा ती ऊर्जा तुमच्या शरीरात आणि मनात प्रवेश करते. पण जर तुमचे मन केवळ फोटो काढण्यात किंवा लोकांचे लक्ष वेधून घेण्यात व्यस्त असेल तर ती दैवी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही रिकाम्या हाताने जाता आणि रिकाम्या हातानेच परत येता. मठात प्रवेश करतानाच आपला मोबाईल सायलेंट करा किंवा लॉकरमध्ये जमा करा. मठाच्या आत असेपर्यंत विसरून जा की बाहेर एक जग आहे. तो वेळ फक्त तुमचा आणि तुमच्या माऊलींचाच आहे. मठातील सेवेकरी नियम सांगतात त्याचे तंतोतंत पालन करा. सेवेकऱ्यांशी कधीही हुज्जूत घालू नका, कारण तिथे पगार घेऊन काम करत नाहीत तर ते महाराजांचे निस्सीम भक्त असतात, जे आपली नोकरी व्यवसाय सोडून तिथे सेवा करत असतात. सेवेकऱ्यांचा अपमान म्हणजेच साक्षात महाराजांचा अपमान ठरतो. भक्तांनो, आपण या 3 चुका तर पाहिल्या, पण आता नवीन भक्तांनी शेगावात गेल्यानंतर नेमके काय करावे जेणेकरून महाराजांची अथांग कृपा तुमच्यावर होईल, याचे 3 सोपे उपाय आपण पाहूयात. पहिला असा आहे, जर तुम्ही शेगावला जात असाल तर मठाच्या परिसरात कुठेही कचरा टाकू नका. शेगावची स्वच्छता संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला कुठे कचरा दिसला तर तो स्वतः उचलून कचराकुंडीत टाका. हीच महाराजांची सर्वात मोठी सेवा ठरेल. मठाच्या आवारात किंवा पारायण हॉलमध्ये बसून शांतपणे श्री गजानन विजय ग्रंथाचा किमान 1 अध्याय तरी नक्की वाचा. जर वाचन शक्य नसेल तर तिथे बसून इतरांचे वाचन शांतपणे ऐका. यामुळे मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात. मठात दानपेटीत पैसे टाकताना मी देवाला काहीतरी देत आहे हा अहंकार कधीही आणू नका. जे काही आहे ते महाराजांचेच आहे. त्यांनी दिलेलेच मी त्यांच्या चरणी अर्पण करत आहे हा कृतज्ञतेचा भाव ठेवा. भक्तांनो, शेगावची वारी ही आपल्या जीवनाचे कल्याण करणारी वारी आहे. गजानन महाराज आज देहाने आपल्यात नसले तरी ते चैतन्य रूपाने शेगावच्या कणाकणात जिवंत आहेत. आपण कळत न कळत करणाऱ्या या छोट्या छोट्या चुका जर सुधारल्या तर आपली भक्ती अधिक दृढ होईल आणि महाराजांचे दर्शन आपल्या आयुष्याला एक नवीन सकारात्मक दिशा देईल. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही शेगावला जाल तेव्हा या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. मनात संयम, प्रसादाचा आदर आणि मठाच्या नियमांचे पालन.
तुम्हाला शेगाव मठातील हा व्हिडिओ आणि ही महत्त्वाची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये गणगणगणात बोते लिहून नक्की सांगा. जर तुम्ही शेगावला जाऊन आला असाल आणि तुम्हाला तिथे आलेला एखादा सुंदर अनुभव असेल तर तोही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, जेणेकरून इतर भक्तांनाही प्रेरणा मिळेल. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि जे भक्त पहिल्यांदा शेगावला चालले आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. आपल्या शेगाव दरबार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराजांच्या अशा सुंदर शिकवणी आणि अद्भुत कथा तुमच्यापर्यंत रोज पोहोचतील. चला तर मग डोळे मिटूया आणि शेगावच्या चरणी लीन होऊन मोठ्याने गजर करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरू समर्थ श्री गजानन महाराज की जय. गणगणगणात बोते.